जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील वालेरीहून तळोद्याकडे येणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे। बसवरचे नियंत्रण सुटून भवर फाट्याजवळ ही बस पलटी झाली आहे। या अपघातात जवळपास 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे वालेरी येथे मुक्कामी गेलेल्या या बसमध्ये 65 ते 70 प्रवासी असल्याचे समोर येत असून यात बहुतांश शालेय विद्यार्थी असल्याचे समजत आहे। घटनेची माहिती समजताच प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना उपचारासाठी तळोद्यातील विविध रुग्णालयात दाखल केले आहे। तळोदा शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे। तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बस मिळते खूप गर्दी होती कारण 11 वाजता नाही सकाळी पावणे 10ला पावणे 11ला बस स्टँडमधून सुटेल तर 11ला तिथंपर्यंत येईल गणेश बुधावळेला हॉस्टेलला आणि तिथून त्याच्यानंतर संध्याकाळची 5ची पाहिजे आणि मी बस डेपो मॅनेजरांना वारंवार पत्रही सर नेहमी मला हेच कारण असतं त्यांचं की बस कमी आहे बस कमी आहे वेळेवर थांबवत नाही मुलींना सोडून चालली सकाळच्या मुली 35 आहेत तेवढ्याच दुपारून 40 ते 45 आपल्या कॉलेजच्या ज्या विद्यागौरव न्यू हायस्कूल नेम सुशील आणि मोटर कॉलेज सर्व ठिकाणी शेतकरी आणि परत सकाळच्या सर मी तसं तिकडून बस आहे हीच बस आहे ना किती वाजता पाहिजे गावड्यांना संध्याकाळी 5 वाजे शाळेत आणि सकाळची एक 11:15 जी तिथं 11ला पोहोचते
म्हणजे मला 3-4 टायमाला बस पाहिजे पण मी पूर्ण त्याला करून घेतो. हो साहेब करतो. नाश्ता मागून चहा दिला त्यांना बाकीच्यांना, नाश्ता मागून घेतो. पोहे मागून हो साहेब मागून घेतो. डोक्याला लागले काय काय मार लागला तुला? पुढे जाऊन धडकली होती कशी? पडल्यानं तसं बाजूला लागलं का? पेपर आले 10वी-12वीचे आणि त्या पेपराच्या वेळेसच रस्त्याचं काम सुरू आणि ते काम खूप म्हणजे आणि माझे आणि सर बसवाल्यांकडनं स्पेशल बसची मागच्या वर्षी मागणी केली. भवरचे ते टर्न आहे ना तिथं तर त्याचं मेडिकल वगैरे ते चेक करायला लावा आणि थोडं करून घेतो करून घेतो. एस टी महामंडळवाले कसं काय हे कंडक्टरला लागलंय. मला घाबरायचे नाही, थोडंसं मुक्का मार लागलाय, चांगलं होऊन जाईल ना, टेन्शन नाही घ्यायचं. आणि गाडी रिकामी जरी असली तरी बस होत नाही. गाड्या हे सगळ्या काढून त्याची मागणी केली आहे. कुठून बसला होता? अधिकारी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे डे नाईट ड्युटी करत असताना सकाळी 7च्या सुमारास मला किरण सूर्यवंशी साहेबांचा फोन आला की एक बस उलटी झाल्याने ते 60 ते 70 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर आम्ही तात्काळ सर्व सिस्टर स्टाफ आणि डॉक्टर लोकांनी इथं जमा होऊन त्या विद्यार्थ्यांची आम्ही तपासणी करून प्राथमिक उपचार केले आणि 3 ते 4 विद्यार्थी असे होते जे वरच्या लेवलला त्यांची ट्रीटमेंट देण्याची गरज असताना त्यांना रेफर करण्यात आलेले आहे. नैना सिंतारा असे मी इयत्ता 12वीला आहे आणि मी हॉस्टेलवरून गणेश भवन हॉस्टेलवरून येत होती. 7:30ची बस होती. त्याच्यामध्ये ड्रायव्हरने पिल्लेलं होतं, त्याला बॅलन्स नाही करता आली बस, म्हणून आम्हाला त्यांनी खड्ड्यामध्ये बस घेऊन गेला
तो आणि बाकीच्या मुलींना लागलेलं आहे, बाकीच्यांना थोडीशी जखम झालेली आहे आणि मुक्कामावर बसलेलं आहे. नाव रवींद्र मोरे, आगार व्यवस्थापक अक्कलकुवा. आज सकाळी सुमारे 7 वाजेच्या आसपास वाल्हेरीहून तळोदा येत असताना भवर गावाजवळ रापा महामंडळाची MH06 हे वाहन विद्यार्थिनी जवळपास 70 ते 75 विद्यार्थी त्यामध्ये होत्या. चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला पलटी झालेली आहे. त्यातील सर्व विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आलेलं असून 2 ते 3 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना आपण खाजगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे. चालक आणि वाहक दोघं पोलीस स्टेशनला हजर असून पुढील तपास चालू आहे आणि आपल्या सर्व जखमींवर इथे उपचार चालू आहे. माझे नाव पायल भरत दडवी आहे. मी गणेश बुदावर हॉस्टेलला राहते. 6:30ची बस असते. आम्ही तिकडून पण बस भरून येते आणि आमचा टोटल 35 मुली आहे सकाळच्या. तर आम्हाला गर्दी होती खूप. बसची पण वारंवार मागणी केली तरी पण आम्हाला बस दिली नाही. इकडून पण जायच्या वेळी तशीच गर्दी असते. तिकडून येता वेळी तेव्हा पण गर्दीच असते. मी गुलाबसिंग जयरा पाडवी, मी डेकाटीचा आहे आणि वाल्हेरी ते तळोदा येणारी बस सकाळी 6 वाजता येते आणि विद्यार्थी सकाळचे कॉलेज असो शाळा असो ते सर्व विद्यार्थी एका सकाळची बसमध्ये येतात आणि ते दुर्दैवी भवर इथे पलटे झाले. तो त्याचं बस ड्रायव्हर आहे तो दारू पिऊन चालवत आहे. तर त्याच्यावर कठोर कारवाई करा आणि त्याला निलंबित करा, हे प्रशासनाकडे आमची मागणी आहे. वाल्हेरीहून तळोद्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी 6 वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी तिचा अपघात होऊन ती पलटी झाली. त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती. त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा येथे आणलं. त्या ठिकाणी मी देखील आलो. त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले. आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले. पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले. सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले. त्यांच्यावर उपचार केले. ज्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात नेऊन आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे. जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या. आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे. 2 मुलींची जास्त दुखापत होती म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे. त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे. सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतर त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्याची चौकशी मी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरने कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.